एक मिनट। देश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देश दादा तुम आला लावलाय, हम तुम्हारे साथ हैं। देश दादा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश दादा गोरखडे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश दादा गोरखडे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश दादा गोरखडे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश दादा गोरखडे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा साहेबाचं एकच साहेब, बाबा साहेब असा कसा देत नाही, त्याशिवाय राहत नाही। खुर्ची आणा फोटो उलटा आणि हळूहळू चाला, एकदम याच्यानी नको, हे बाजूला घ्या, पुढे घ्या, हात लावा। और नाही कोण द्या माहिती द्या, माईक द्या, हा माईक द्या। आणि ज्यांनी पण फालतूचं नाटक केलं, कारण हे लढावा आज आपण संपलेला नहीं है। ये लड़ावा जो है आज खत्म नहीं हुआ है, ये लड़ाई आज से चालू हुई है। आज हमारी पहली जीत है जो हम लोग भूमि पूजन कर रहे हैं। अब इसके बाद हमारी जो लड़ाई रहेगी वो पूरे के पूरे भवन बनाने के लिए रहेगी। तो 2 मिनट रुकिए शांति से, नारे दीजिए आप लोग बाबा साहेब के, लेकिन कोई भी भगदड़, हमारी माता बहना यहाँ पे, जितना मैं बोल रहा हूँ उतना चुपचाप करिए। लड़के लोग सारे यहाँ के वहाँ चीजें जानी नहीं चाहिए, ईमानदारी से। ये हमारी बाप की जगह है, तो अगर बाप का जो सम्मान करते ना हम लोग, ये जो सम्मान है बाबा साहेब का, ये सम्मान आपको ईमानदारी से, बाबा साहेब का सम्मान ईमानदारी से आपको वैसे ही करना पड़ेगा। ये जगह बाबा साहेब की है ना, ये हमारी पवित्र जगह है, उसको पवित्र ही रखना है, ठीक है। 2 मिनट रुकिए, गेट अभी खुलेगा, अपने आप खुलेगा, देखिए। भारतीय संविधान जिंदाबाद, नारे लावा तो भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। असा कसा देश नाही, असा कसा देश नाही, नारी शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। नारी शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे आज इतिहास लिहिणार आहे, यही अम्बेडकरवादी लोग थे, किसी के ऊपर नहीं, बस अपने बाबा साहेब के संविधान के। आज हम लोग यहाँ पे भूमि पूजन करने जा रहे हैं। जय 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 भीम, जय 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 भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जमीनाच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीनाच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीनाच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। भारतीय संविधानाचा आणि एक गोष्ट तुम्ही लोक लक्षात ठेवा, पुढे आंबेडकरी समाज के साथ किसी ने भी ये दिशा भूल की, सबसे पहले मुंह पे चप्पल मारने वाला यश गोरखडे रहेगा। ये मेरा आपसे वादा है, कोई दिशा भूल नहीं करेंगे। इसके बाद दिशा भूल नहीं होगी। इसके बाद ये गलती आप सबकी है, ये गलती आपस में बात मत करो, मेरी बात सुनो। ये गलती आप सब लोगों की है, क्योंकि आप लोग सोए थे, जो जैसा बोल रहा है वैसा कर रहे थे। आज ये जो हो रहा है ना, ये हो रहा है आप लोगों के सपोर्ट से, आप लोगों के आशीर्वाद से। तो कृपया करके एक बात दिमाग में रखिए,
कि अभी 2 महीने बाद इलेक्शन है ना, तो ये सारे लोगों से सवाल पूछना कि तुम लोग 1.5 साल तक कर क्या रहे थे? बाबा साहब के ऊपर राजकारण कर रहे थे क्या? आज एक लड़का खड़ा हुआ पांड्रा बोड़ी का, आज पांड्रा बोड़ी का एक लड़का पढ़ा लिखा खड़ा हुआ और एक गेट खोल के दिखा दिया आप लोगों के सामने, आप लोगों के साथ। अब हम लोग जो करने वाले हैं वो आने वाले इतिहास में लिखा जाएगा। ये सुनहरे जो अक्षर है ये लिखे जाएंगे कि किसी के सपोर्ट से नहीं, बाबा साहब की फोटो हाथ में लिए हमारे जो स्मारक है ये हमने खुद बनाया है। हम लोगों ने खुद बनाया, नहीं बनाया? एक बार आप हाथ उठा के बताओ, हम लोग खुद बनाएंगे ना सब लोग? जय 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 भीम। खोलेंगे 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 और एक मिनट मैं ये आप लोगों को एक विनती करूंगा, एक सेकंड, कोई घाई गड़बड़ नहीं। मैं एक बात सबको बोल रहा हूँ कि दीक्षा भूमि के अंदर एक चीज हुई थी, वो ये हुई थी कि हमारे बीच के लोग जाके वहाँ झाड़ फोड़ किए, हमारे बीच के लोग जाके वहाँ पे वो जो चौकीदार थे उनको मारे, ये भी हमारे ही लोग हैं। कोई वॉयलेंस नहीं, हम लोग संविधानिक गिरजा से हम लोग जाएंगे, उन पर चेक करेंगे, उसके बाद वंदना लेके ये आंदोलन को यही खत्म करेंगे। सब हाथ उठा के एक बार बताओ मुझे, सब लोग हाथ उठाओ, ठीक है? यही करेंगे ना? और मैंने कहा था आपको पहले से ही, अंदर की बात है, हमारे लोग, हमारे पुलिस वाले हमारे साथ हैं, हमारे भाई लोग हैं, सबके लिए ताली बजाओ एक बार, जोरदार ताली सारे पुलिस वालों के लिए। इसके बाद नाही आज ऐकतच नाहीये। आरवलीला या भरून हे करायची ते शासकीय जागेमध्ये सोडून आतून प्रवेश करणार मला त्यांना आदेशच नाही त्यांना नाही खाते टाकून राहिला। मी त्यांना मला एमपीसीचा किंवा कोणाचा मला फोन आलेला करता येतं चुकीचं आहे। फोन तुम्हाला आता फोन आला तर मग ओके आमचं काही घेऊन देणंच नाही, पण तुम्ही जर दुसऱ्याच्या शासकीय प्रॉपर्टीमध्ये बंद असताना आतमध्ये प्रवेश करताय तर चुकीचं ते आता देशाभूल करत मेरा फोन वो किसी से बात करवाओ। भाई नाही, एक मिनिट होय, सर्व लोक मी काय बोललोय, पोलीसवाले त्यांचं काम करत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला MTDC वरून फोन नाही आला आतापर्यंत, त्याला 2 मिनिटांमध्ये फोन येऊन जाईल, मला 2च मिनिटं। मी सर्व इथं जनता आहे त्यांना आदरपूर्वक सांगू इच्छितो, यश गडकरी साहेबांनी या सभेची परवानगी नाकारली होती, ती पोलीस खात्याकडनं परवानगी नाकारण्यात आलेली आहे। आम्ही त्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या की आपण आता गडकरी साहेब बोलतात वारंवार की आम्ही संवैधानिक मार्गाने करतोय, परवानगी नाकारल्यानंतर हे त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं। आम्ही त्यांना बोललो होतो की आपण हे संविधान चौकात करा, जेणेकरून आम्ही कायदेशीर मार्गाने कलेक्टर साहेबांची तुमची भेट घालून दिली असती किंवा त्यांना तिथं बोलवलं असतं तर ते एक कायदेशीर झालं असतं। पण इथे आता तुमची दखल घ्यायला कोण येईल बघा, कारण परवानगी दिलेली नाही, त्यामुळे इथं शासन दखल घ्यायला कसं येईल, हे गैरकायदेशीर होईल। त्यानंतर ही जी संपत्ती आहे ही MPDCच्या ताब्यात आहे, त्यांनी स्थगिती दिलेली आहे। आपल्याच या आंदोलनामुळे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत, हा करार रद्द केलेला आहे ठेकेदाराचा, शासन स्वतः बांधून देईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे, हे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लेखी दिलेलं आहे। असं असताना सुद्धा आपण जर या प्रॉपर्टीमध्ये प्रवेश करतो हे गैरकायदेशीर होईल। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं तो कायदा, तो संविधान आपण त्याचं उल्लंघन करतो असं होईल आणि विनाकारण मजबुरीनंच म्हणा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल की आम्हाला तुम्ही भाग पाडतायत। माझी विनंती आहे आग्रहाची की आपण असं कुठले करू नये।
मी यश सरांना पण विनंती करतो, तहसीलदार मॅडमला त्यांनी दिलेला आहे हा तुमचा मेसेज आमच्यातर्फे आणि मॅडमतर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना, डिव्हिजनल कमिशनर साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू. आपण त्यांच्याशी चर्चा करा, काय निर्णय पुढे होतो तो घ्या. आपल्या मागण्या रास्त आहेत, बरोबर आहेत, पण परवानगी दिलेल्या ठिकाणी आपण करा अशी माझी विनंती आहे. कृपया करून कुठलेही असे आपण कार्य करू नका की जेणेकरून कायद्याचं उल्लंघन होईल. जय भीम. ठीक आहे, साहेबांचं आपण ऐकलं. मी सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही डिपार्टमेंटची खूप रिस्पेक्ट करतो, कारण की हे संविधानिक विद्याने हे काम करतात. परंतु आम्ही हे जे लेटर आहे ना, आम्ही त्यांना 10 दिवसा अगोदरच दिलं होतं. आता साहेबाची इच्छा तर नाही आहे, पण वरून काही आदेश आले असतील म्हणून त्यांनी 2 दिवसा अगोदर हे आम्हाला नकार दिलेला आहे. परंतु ही जागा आमच्या बापाची आहे, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही कुठेही हमें गलत काम हम लोग नहीं करने वाले, ये हमको पता है. अगर सर ये बोल रहे हैं कि यहाँ पे एमपीडीसी की जगह है, तो एमपीडीसी के ऑफिसर को मैं अभी कॉल लगा रहा हूँ, आपके सामने लगा रहा हूँ. अगर उन्होंने परमिशन दे दी, हम लोग अंदर जाके वहाँ पे वंदना करेंगे. अगर वो बोल रहे हैं कि रुको, तो हम लोग यही रुकेंगे और यही लेंगे. लेकिन आज भूमि पूजन हम लोग करके ही जाएंगे. डिसिजन असेच राहणार आहे रे बाबा, ते डिसिजन असेच राहतात ते.